नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी राकेश पद्माकर मीना. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एका युवकाशी. हा युवक गेले महिनाभर महाराष्ट्रातील मीडियामध्ये, त्याचबरोबर भारतातीलही अनेक मीडियामध्ये चर्चेत आलेला आहे. तो का चर्चेत आलेला आहे हे आपण समजून घेऊयात. आपल्यासोबत आहे राजवैभव शोभा रामचंद्र. राजवैभव कोल्हापूर जिल्ह्यातील सोन्याची शिदोरी या गावातील आहे. महाराष्ट्रभर केंद्र सरकारच्या, खरं तर मोदी सरकारच्या योजनांचा प्रचार सुरू आहे. त्यासाठी एक रथ फिरवला जातोय, ज्यामध्ये शासनाच्या योजना, लाभार्थ्यांचे काही फुटेज असा सगळा तो प्रचार सुरू आहे. आणि हा रथ महाराष्ट्रातल्या खेडोपाडी शासनातर्फे घेऊन जात आहेत आणि त्या संदर्भात लोकांना माहिती दिली जात आहे. परंतु एक व्हिडिओ मध्यंतरी समोर आला आणि त्या व्हिडिओमध्ये एक युवक म्हणजेच आपला राजवैभव तिथे आपल्याला त्या रथाला विरोध करताना दिसला. आपण हे समजून घेऊयात की शासनाचा हा जो रथ आहे तो रथ राजवैभवला का अडवावा असा वाटला. नमस्कार, मी राजवैभव शोभा रामचंद्र, संविधान संवादक, आणि गेल्या 8 ते 10 वर्षापासून संविधानाचा विचार लोकांच्यापर्यंत पोचावा यासाठी पूर्णवेळ काम करतोय. सोप्या भाषेमध्ये संविधान पोचावं असा आमचा हेतू आहे. 13 डिसेंबरला आमच्या गावामध्ये विकसित भारत संकल्प यात्रा आली आणि ही यात्रा गावामध्ये त्याचं उद्घाटन होत असताना मी गेलो आणि मी थांबवलं. त्याचं कारण काय, मी त्यांना सुद्धा प्रश्न विचारलेत आणि ते प्रश्न मी इथं सुद्धा ठेवू इच्छितो, त्याबद्दल बोलू इच्छितो की 13 डिसेंबरला आमच्या गावामध्ये आलेली यात्रा ही भारत सरकारची यात्रा होती. जर योजना भारत सरकारच्या असतील, योजनेमध्ये लावलेला पैसा, योजनेमध्ये जो पैसा ॲड केलेला आहे, जो पैसा वापरला गेलेला आहे तो या जनतेच्या पैशातून असेल, म्हणजे केंद्र सरकारचा असेल, तर त्यावर नावसुद्धा केंद्र सरकारचं असायला पाहिजे, म्हणजे भारत सरकार किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं असायला पाहिजे. आणि मग त्या रथावर जर तुम्ही बघितलं असेल तर त्यावर असं लिहिलेलं आहे मोदी सरकारची हमी. बर मग आमचा विरोध त्या योजनांना नाही आहे, किंवा त्या रथाला सुद्धा नाही आहे. त्या रथावर असलेल्या या 3 शब्दांना आहे मोदी सरकारची हमी. आम्हाला हमी हवी आहे भारत सरकारची, आम्हाला हमी हवी आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची. पण जर व्यक्तीच्या नावानं कोणीतरी हमी देत असेल आणि ते त्यासाठी जनतेचा पैसा वापरत असेल तर त्या ठिकाणी आम्ही हा केलेला विरोध तो आक्षेपार्ह नाही, तो संविधानिक आहे. आम्ही काय केलं, माझ्या गावातली लोक माझ्यासोबत होते. मी त्यांना पहिला प्रश्न विचारला की का आलाय, कशासाठी आला, हे काय कारण आहे याचं. तर ते म्हटले की आम्ही भारत सरकारच्या ज्या योजना आहेत, केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्या लोकांच्यापर्यंत पोहोचाव्यात यासाठी गावोगावी आम्ही हा रथ फिरवतोय. मी त्यांना विचारलं की ह्या योजना कुणाच्या, ते म्हटले केंद्र सरकारच्या. मग जर योजना केंद्र सरकारच्या असतील तर रथावर मोदी सरकार असं नाव का. याचं उत्तर त्यांना देता आलं नाही. ते म्हटले की ज्यांचं सरकार असतं त्यांचं नाव असतं. मग सरकार एका व्यक्तीचं आहे का. दुसरी गोष्ट, तुम्ही संविधानाच्या पद्धतीनं संविधानिक दृष्टीने याकडे विचार करायला गेलात, बघायला गेलात तर असं दिसून येईल भारताच्या संविधानाचं आर्टिकल 1 सांगतं इंडिया दॅट इज भारत. बरोबर, म्हणजे भारताला काय नाव असतील, देशाला 2 नाव असतील, एक तर भारत असेल किंवा इंडिया असेल. जसं देशाची 2 नावं आहेत त्याच पद्धतीनं सरकारची सुद्धा हीच नावं असतील. म्हणजे काय असेल, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा भारत सरकार असेल. मग आता याच्यापेक्षा वेगळं नाव देणं हे देशाच्या सार्वभौमत्वाला दिलेला धक्का आहे, देशाच्या सार्वभौमत्वाचं केलेलं व्हायलेशन आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी अशा संविधानाला व्हायलेशन होतंय, संविधानिक गोष्टींना बाजूला ठेवून असंविधानिक गोष्टी केल्या जातात, त्या ठिकाणी एक जागरूक नागरिक म्हणून आपलं बोलणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मी केलेला तो साधा प्रश्न आहे. मला ह्याला जोडूनच एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे
शासनाच्या योजनांची माहिती देणं हे असंविधानिक वाटतंय का तुला, किंवा म्हणजे त्याच्यात चुकीचं काय आहे? समजा जर आपण शासन जर त्यांच्या योजनांची माहिती देत असेल तर. अगदीच बरोबर आहे. शासकीय योजना जेवढ्या आहेत त्या लोकांच्यापर्यंत पोहोचवणं हे कामच असलं पाहिजे शासनाचं. ते आपलं सुद्धा असलं पाहिजे. म्हणजे मी सांगेन असं की एखादी निराधार महिला आहे, एकल महिला आहे, तर निराधार एकल महिलेसाठी केंद्र शासन काय योजना करतं, महाराष्ट्र शासन, राज्य शासन काय योजना करतं, त्या महिलेपर्यंत त्या पोचाव्यात ही फक्त शासनाची जबाबदारी नाही, तर व्यक्ती म्हणून, नागरिक म्हणून आपली सुद्धा असली पाहिजे. बरोबर, त्याला काहीच विरोध नाही. आजपर्यंत भारतात या खूप साऱ्या योजना तयार झाल्यात. खूप साऱ्या योजना अगदी 1950 पासून सुरू आहेत, त्या आतापर्यंत चालूच आहेत. त्यांची नावं सुद्धा वेगवेगळी आहेत. त्यांची नावं व्यक्तीच्या नावानं सुद्धा आहेत. म्हणजे संजय गांधी योजना असेल, इंदिरा आवास योजना असेल, रमाई योजना असेल, राजीव गांधी असेल, अशा कितीतरी योजना आहेत. त्या योजनांना विरोध नाही, त्या योजनांच्या असलेल्या व्यक्तीच्या नावाला विरोध नाही. त्या पसरवल्या गेल्या पाहिजेत, त्यांचा लाभ सर्वसामान्य लोकांना मिळाला पाहिजे, अशा मताचे आम्ही सुद्धा आहोत. पण माझा विरोध त्या योजनेला नाही आहे, तर ते योजना पसरवत असताना, योजना पोचवत असताना सरकारी यंत्रणेमध्ये एखाद्या व्यक्तीचा प्रचार केला जातो, त्याला आमचा विरोध आहे. दुसरी गोष्ट, तो जो रथ फिरतोय, आपल्या देशाचा झेंड्याचा रंग काय आहे? तिरंगा आहे. आणि मध्ये अशोक चक्र आहे, ट्राय कलर आहे तो. बरोबर. तर त्या रथाची थीम सुद्धा याच ट्राय कलरची असायला पाहिजे होती. बरोबर. ती एका मोठ्या पक्षाच्या, देशातल्या, म्हणजे अगदीच बोलायला गेलं तर भाजपच्या झेंड्याला मिळती जुळती अशी होती. माझा असा आरोप आहे की मोदी नावाची व्यक्ती, या देशाचे पंतप्रधान, सोबतच भाजप नावाचा पक्ष सरकारी पैशातून स्वतःच्या पक्षाचा प्रचार करतात आणि स्वतःचा प्रचार करतात. गंभीर आरोप आहे. म्हणजे खरं तर राजवैभव असं म्हणतोय की भाजप हा जो पक्ष आहे तो शासकीय पैशातून स्वतःच्या पक्षाचा प्रचार करतोय. आपण बघितलं असेल. माझा आरोप अजून एक आहे, फक्त शासकीय पैशातून नव्हे, तर शासकीय यंत्रणा वापरत, शासकीय लोक वापरत, म्हणजे कर्मचारी सगळे, ग्रामसेवकापासून BDO पर्यंत, जिल्हाधिकाऱ्यांच्या पर्यंत, या सगळ्या लोकांना यांनी कामाला लावलेलं आहे. बरोबर. आणि त्यांच्या टेबलवर कामाचे ढीग असताना, कामाच्या फायली असताना, हे रथाच्या मागं आता फिरायला लागलेले आहेत. बरोबर. आणि ते सुद्धा अस्वस्थ आहे. इच्छा नसताना त्यांना बळजबरी हे लावलेलं काम आहे, असा माझा आरोप आहे. म्हणजे हे लोक स्वतःची खूप महत्वाची कामं, तालुक्यातली, ग्रामपंचायतीमधली, हे सोडून ह्या रथाच्या समन्वयक म्हणून, रथाचे संयोजक म्हणून मागे मागे जात आहेत, फिरतायत. आणि लोक त्यांना सुद्धा प्रश्न विचारतायत. बरोबर. की या प्रतिनिधी म्हणून त्यांनाच प्रश्न विचारले गेले पाहिजेत, कारण तुम्ही सरकारचे प्रतिनिधी म्हणून आलाय. पण प्रश्न असा आहे, तुम्ही सरकारचे प्रतिनिधी म्हणून आलाय की मोदींचे प्रतिनिधी म्हणून आलाय?